अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकताना आपण ऐकतो, या अधिकाऱ्यांना शासनाने दिलेला पगार नेहमीच कमी पडतो. मग हे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले जातात. असाच लोणेरे येथील एक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलाय. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पदविका विभागातील सभागृह नूतनीकरणाचं काम केलं होतं. या कामाचं बिल मंजूर करून ते अदा करण्यासाठी विद्यापीठातील वित्त अधिकारी ओंकार रामचंद्र अंबपकर वय 55 सध्या राहणार आनंदनगर सोसायटी लोणेरे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर शुक्रवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता लाचलुचपत विभागानं सापळा रचून अंबपकर याला जाधव यांच्याकडून लाचेची रक्कम ₹81,000 स्वीकारताना रंगेहात पकडलं. सदर कारवाई पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, सहाय्यक फौजदार अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार सागर पाटील यांनी केली. यापूर्वी देखील कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग केल्याप्रकरणी ओंकार रामचंद्र अंबपकर याला अटक झाली होती. पीडित महिला ही गडचिरोली जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. अंबपकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं पीडित महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलावून विनयभंग करायचे, अशी तक्रार पीडित महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिकारी ओंकार अंबपकर याला यापूर्वी अटक केली होती. वादळवारा लाईव्हसाठी प्रसाद गोरेगावकर, गोरेगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.